स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्व दानशूर दात्यांचं सुद्धा आपण आभार मानूया। सेमीफायनलची मॅच रियान 11 संघानं आपण पाहतो बॅटिंग करेन 4 षटकं। चला मॅच ऑन होणार, चेंडू चेक केला जाईल। स्पर्धा आपण पाहतो फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, बेस्ट बॉलर, बॅट्समन, मालिकावीर, बेस्ट फिल्डर सर्व आमचे दानशूर दाते यांचा आपण धन्यवाद देऊया आणि वळी आपण मॅच कडे। तर या स्पर्धेसाठी योगदान देणारे सन्माननीय राजूदादा पाटील, विद्याधर जोशी आमचे टी शर्टचे पुरस्कर्ते, बाळूशेठ चंद्रकांत पाटील असतील, साबीर शेठ दळवी यांना पाहतो, यासर शेठ दळवी यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर, जितेंद्र शेठ दळवी असतील, फयाज शेठ, रोहन कदम शूजचे आमचे पुरस्कर्ते, त्यानंतर कैलासवासी लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो सौजन्य हरेश्वर लक्ष्मण पाटील यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल। तर मॅच कडे वळतोय सेमीफायनल। सेमीफायनलचा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे। फायनलचं तिकीट कुणाला मिळणार? फर्स्ट प्राइज 30,000, सेकंड प्राइज 15,000 रुपये। नक्कीच मालिकावीर, स्पोर्ट्स सायकल, गोलंदाज, फलंदाज आणि बेस्ट फिल्डर कोण असतील नामांकन? कर्नाला ग्रामपंचायत प्रीमियर लीग सेमीफायनल टॉस जिंकलाय तो चिन्मय 11 कले या संघानं। तर जरूर आपण पाहतोय रिहान 11 यांच्यामध्ये होणारी फाईट। टॉस टीम त्यांनी निर्णय घेतलाय, आपण जरूर पाहूया। यासर शेठ दाखवे यांचं धन्यवाद देऊया, ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते। चिन्मय 11 कलेनं टॉस जिंकलाय, फिल्डिंगला पसंती, मागचा सामना कोण विसरणार नाही। एक झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते आणि मैदानावर एक धाव एक झेल किती महत्त्वाचे असतात ही समय सूचकता आपल्याला पाहायला मिळाले। पहिला चेंडू जयेश कोळी, या मॅचला झाली सुरुवात। समोर साबीर दळवी, पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गुड फिल्डिंग। बघा आता कमबॅक होणं खूप महत्त्वाचं आहे, कमबॅक होणं खूप महत्त्वाचं आहे। जो संघ पाहिला चिन्मय 11 संघर्ष करत होता आणि त्यांनी आता मुसंडी मारले, आता सेमीफायनलची लढत असेल। जयेश कोळी पहिला चेंडू डॉट, साबीर दळवी स्ट्रायकर एंडला, स्वस्तिक म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडला। मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये कोण असेल? बॅटिंग करताना संघ रियान 11 तारा या संघ पाहतोय। गोल्डन मॅन रोहन शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते। लाईन पाहिली, पायाचा वेध, धावसाठी घेण्याची तयारी। 2 चेंडूचा खेळ संपलाय, 2 बॉल 1 धाव, बिनबाद विकेट अजून पाहायला मिळाली नाही। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहूया रियान 11 तारा। सामना 4 षटकांचा आहे। टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाही, नोंद असेल चिन्मय 11 कलेला। तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकमध्ये वेळ मिळणार आहे, आता थोडासा वेळ आयोजकांना वाचवायचे। जयेश कोळी पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल। स्वस्तिक आता खेळेल स्ट्रायकर एंडला, आज स्वस्तिकचा दिवस आहे। आक्रमण केलंय, स्वस्तिकला असे चेंडू दिला तर तो वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून स्वीकारेल आणि तो ठेवणार नाही आणि हा ठोकलाय दणदणीत चौकार। तर स्वस्तिकनं डावाची सुरुवात केली चौकारानं। एकूण धावा धावफलकावरती 5 रन्स ऑन बोर्ड। आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला, दूरवर क्षेत्ररक्षक रेडिओ मिळणार सिंगल। साबीर दळवी आणि पाहते 2 ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहेत ज्यांच्याकडे कॅपॅसिटी कुवत आहे। जर मैदानावर डिफ्यूज विकेट पार्टनरशिप बनली, जर मैदानावर चांगली आघाडी मिळाली तर चांगलं मार्गक्रमण करता येईल, चांगल्या धावा एक चांगला संकेत असेल आणि इथं थोडासा पिछाडी वळेल। धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल, जेवढा संघर्ष दमदार तेवढे यश निश्चित। हो गुड बॉलिंग, गोलंदाजी भन्नाट्य, लयबद्धता पाहायला मिळाले। गोलंदाजाच्या शैलीमध्ये असं म्हटलं जातं का तुमच्याकडे
चेंडू किती चांगली असू द्या, मात्र तुमच्याकडे ॲक्युरेसी ती असावी लागते. दिशा, टप्पा, विभिन्नता, मिश्रित चेंडू फेकण्याचं कौशल्य आणि त्या ॲक्युरेसीवर काम करतोय जयेश कोळी. 5 मध्ये 6 धावा दिल्यात. हा तडाका डीप कडे, फिल्डर रेडी, बॅट्समन आउट. सरपंच साबिर दळवी यांच्या खेळीचा अंत आणि पहिला गडी बाद झाला. एकूण धावा असताना एंड ऑफ दी ओव्हर 6 धावा, 1 गडी बाद. बॅटिंग करताना रियान 11 रोहन शेठ पाटील यांचा संघ खेळतोय आणि इथं बॅटिंग करत असताना 6 वर पहिला मिळाला धक्का. डीजे थँक्यू व्हेरी मच. तर आज 18 फेब्रुवारी आणि उद्या 19 फेब्रुवारी जगामध्ये बारी. 19 फेब्रुवारी छत्रपती महाराजांची जयंती जगामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जाईल आणि युद्ध पातळीवर त्याची तयारी सुद्धा सुरू झाली. अनेक ग्रामीण खेडोपाड्यामध्ये, अनेक शहरामध्ये आणि तालुका रायगडमध्ये, अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, अनेक विदेशामध्ये सुद्धा उद्या शिवजयंतीचा जल्लोष पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 संघनायक उत्तम जोशी. स्वस्तिकसाठी हा चेंडू ठेवणार नाही. स्वस्तिकला असे चेंडू दिला तर तो हल्ला चढवणार. आणखीन एक दमदार फटका षटकार. तर 3 चेंडूचा सामना केलाय. स्वस्तिकला आपण जरूर पाहिलं. 3 मध्ये वैयक्तिक खेळतो 11. संघाची धावसंख्या दाफलकावर 12. बॅटिंग करताना रियान 11 तारा. धावा दाफलकावर 12 आहेत आणि बॅटिंग करतो आता दोन्ही संघांचे पुरस्कर्ते रोहन कदम ब्रँडेड शूजचे पुरस्कर्ते आणि त्यांचा संघ खेळतोय चिन्मय 11 काळुंद्र्या. गोल्डन मॅन युवा उद्योजक रोहन शेठ पाटील यांचा संघ खेळतोय. आपण पाहतोय रियान 11 तारा. कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीग मागचा सामना सुद्धा अटीतटीचा पाहिला. आज 101 धावांचा हायेस्ट स्कोर सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. 101 धावा ठोकणाऱ्या संघाला लाजिरवाणा पराभव वाटायला आला हे सुद्धा क्रिकेटमध्ये पाहिलं आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. चला चेंडू द्या लगेच. चेंडू पुरवा. तर नक्कीच मॅच कडे वळणार आहोत. स्वस्तिकला आपण इथे पाहिलं 3 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केला. वैयक्तिक योगदान 11 वर खेळतोय. टोटल रन्स 12 आहेत. उत्तम जोशीचे षटक थोडं महागडे ठरले. काही अंशी का होईना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. दूरवर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन व्यू रचना आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडी. शॉर्ट पॉइंट मिड ऑफला पाहतो. एक क्षेत्ररक्षक स्लीप कडे. एक क्षेत्ररक्षक आपण बॅक स्लीपला सुद्धा पाहिलं. दूरवर व्यू रचना, डीप कव्हर पॉइंट, डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉइंट आणि डीप लॉंग ऑन कडे एक भली मोठी गॅप दिसते. नवीन फलंदाज झालाय दुर्वेश. नॉन स्ट्रायकर एंडला लाईन भरकटतो. यस या वेळेला व्हाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा बॅटिंग करताना सेमी फायनल पूर्वार्ध आणि एकूण धावा पाहूया. टोटल रन्स पोहोचलाय 13 धावा दाफलकावर. आतापर्यंत गडी बाद झाल्या 1. साबिर दळवी महत्त्वाच्या सामन्यामध्ये फारसे योगदान देऊ शकले नाही. मात्र आता स्वस्तिक आणि दुर्वेश संघाचा डाव सांभाळतोय. एक भागीदारी बनली ना तरी सुद्धा सामन्यामध्ये काय काय होऊ शकेल. टीम वर्क खूप महत्त्वाचं असतं. तुमचा टीम वर्क, टीम ऑफ स्पिरिट, क्रिकेटचं जे स्पिरिट पाहिजे, स्पोर्ट्स स्पिरिट आणि ते खेळामध्ये खूप महत्त्वाचं असतं.
उत्तम जोशी. नेक्स्ट बॉल षटकार डॉट वाईट आणि इथे विकेट होणार का? मात्र गेलाय षटकार. चेंडूवर नजर स्थिर. सोस्तिक थांबणारा खेळाडू नाही. जेव्हा जेव्हा सोस्तिक खेळतो, तालुका नियामध्ये खेळतो, गावासाठी खेळतो, जेव्हा विभागाचा खेळ येतो सातत्याने ॲग्रेसिव्ह मूडमध्ये त्याला खेळताना पाहिले आणि तो आता त्याच्या लयबद्धमध्ये आपली बॅटिंग करतोय. षटकार आलाय सोस्तिकच्या मात्रेच्या बॅटमधून. आज धावसंख्येचा डोंगर. पहिल्या सामन्यामध्ये सोस्तिकचं 44 खेळला, एक मेडनवर पाहिली, 2 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केल्या. 2 षटकार. फटका उंच उडालाय. झेल होणार का? बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. कॉल देणं गरजेचं होतं. कॉल दिला असता, मात्र कॉल अशा परिस्थितीमध्ये कॉल देणं महत्त्वाचं होतं. मागचा सामना पाहिला अमेश दळवी यांच्या गोलंदाजीवर जर कॉल फिल्डरला दिला असता तर कॅच मिळाली असते. क्रिकेटमध्ये हे कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचं असतं. मैदानावर तुमचा संवाद होणं, मैदानावर वातावरण कूल असणं महत्त्वाचं असतं. आणि आता सोडलाय झेल. सोराजचा झेल आपण पाहतोय. सोस्तिकचा झेल सोडलाय. तो रियान 11 तारासाठी बॅटिंग करताना सोस्तिकनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, एकूण धावा दाफलकावर 21 रन्स. उत्तम जोशी संघनायके टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना आता सेमीफायनलची लढत. षटकार डॉट बॉल वाईट, षटकार 2. आतापर्यंत बॉलिंग ठरली महागडी. केला आक्रमण डीप कडे, फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. सोस्तिक निघाला 1 धावेनं संघ पुढे सरकेल. त्याचं वैयक्तिक योगदान सुद्धा आपण आतापर्यंत पाहूया. 2 षटकाराच्या समवेत वैयक्तिक 20 वर पोहोचलाय. सोस्तिकसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकटा नडतोय, 1 मॅन शो, एक पात्री अभिनय दाखवते आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सूर्य आणि एकूण धावा दाफलकावर 22 रन्स ऑन बोर्ड. महत्त्वाच्या सामन्यामध्ये शांत आणि हुशारीच्या खेळामध्ये तुम्हाला शांत डोक्याने खेळावं लागतं. आणि आता बॅटिंग करतोय सोस्तिक. सोस्तिकला माहिती आज सामना आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलं. 22 रन्स, 22 झालेत. एकटा खेळतोय 20 वर, 7 मध्ये 20 वर खेळतोय सोस्तिक. टोटल रन्स पाहूया 22. दुर्वेश आलाय. दुर्वेशला पहिल्यांदाच संधी मिळेल. सेमीफायनलची लढत. फायनलमध्ये पोहोचलेला संघ सुद्धा इथे उपलब्ध झालाय. त्यांचं करूया वेलकम. उत्तम जोशी. थोडासा एंड बदलला आणि आता दुर्वेशला पाहूया स्ट्रायकर एंडला. डाव्या हाताचा फलंदाज संघासाठी खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ऑफ स्टंपवर चेंडू काहीसा खाली ठेवला. स्विंग हलकासा पाहायला मिळाला. एंड ऑफ दी ओव्हर. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि या षटकामध्ये थोडं महागडं ठरलं. 2 मोठे फटके आले, 16 आल्या आणि आता 2 षटकानंतर टोटल स्कोर धावफलकावर पाहतोय. गुणतालिका स्कोर मूव्ज ऑन. टोटल रन्स पाहतो आपण 22. 2 षटकानंतर 22. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरला विनंती करेन मी का आपण पाणी घेऊन रेडी राहा, कारण उन्हाचा तडाखा तेवढा आहे. इमर्जन्सी बॉटल आपल्या हातामध्ये ठेवा. जर फिल्डरनं पाण्याची मागणी केली, बॅट्समननं पाण्याची मागणी डिमांड केली तर लगेच पाणी घेऊन जा. उन्हाची तीव्रता तेवढा आहे. टेम्परेचर आपण जरूर पाहतोय. मॅचकडे जरूर वळूया. मेहताबला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 आणि धावा दाफलकावर 22 रन्स ऑन अ बोर्ड. बॅटिंग करताना रियान 11 तारा विरुद्ध 2 आत करताना संघ पाहतोय आपण चिन्मय 11 कळे. रोहन शेठ कदम यांचा संघ, रोहन शेठ पाटील यांचा संघ, दोन्ही पुरस्कर्ते रोहन आहेत. आणि आता आपण पाहतोय कुठल्या पुरस्कर्त्यांचा
संघ जिंकेल सेमीफायनलची लढाई. ओव्हर नंबर 3. तर उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाईल आणि उद्या शिवजयंतीचा जल्लोष आपण करणारा ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या वतीनं आपण पाहतो. उद्या या विभागामध्ये सुद्धा शिवजयंतीचा जयघोष होणार आहे. ओव्हर नंबर 3 मेहताब आलाय, समोर उभा आहे स्वस्तिक. केला आक्रमण, झेल होणार का? आणि स्वस्तिकचा झेल सोडलाय. हा झेल किती महागडा ठरेल येणारी वेळ दाखवेल. हा झेल का घेऊ शकले नाही हा विचार होते फिल्डिंग करताना. चिन्मय 11 कडे षटकाराने संघ पुढे सरकलाय. चेंडूचं लक्ष वेधलं होतं, चेंडू हातामध्ये विसवला होता, मात्र कनेक्ट होऊ शकला नाही. आता जीवनदान, स्वस्तिकला जीवनदान देणं म्हणजे एक दुखापत असेल, एक धोक्याची घंटा असेल आणि प्रमुख फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर तो मैदानावर काय काय करू शकतो याचं प्रात्यक्षिक आपण बऱ्याच वेळा पाहिलं. स्कोर मूव्स ऑन. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धापलकावर 28, 28 रन्स ऑन बोर्ड. स्वस्तिकसाठी एक जीवनदान. स्वस्तिकचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. मैदानावर एकटा नडतोय, फक्त एक धाव पाहिली साबिर दळवी यांची, मात्र आता एकटा खेळतो 26 वर, जिथे संघाची धावसंख्या 28. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एक अवांतर बॉल पाहिला, एक वाईट बॉल, एक धाव साबिर दळवी यांची आणि एकटा नडतोय 26 वर. सेमीफायनल मेहताब. ओव्हर नंबर 3. आतापर्यंत 2 चेंडू, षटकार आणि डॉट. समोर उभा आहे एक जीवनदानाच्या मदतीने खेळणारा स्वस्तिक. जीवनदान मिळाल्यानंतर त्याची किंमत का असते. आला आणखीन एक षटकार. जीवनदान. दबाव वाढला असेल, दबाव वाढला असेल चिन्मय 11 कले या संघाचा. पंचांकडे अपील होत असताना जरूर पाहूया. पंचांचा निर्णय फायनल असेल. पंचांशी तुम्ही चर्चा करू शकत नाही. ऑफिशियल अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन आणि 2 पंचांमध्ये चर्चा होणार आहे. त्या फायनलमध्ये पोहोचलेला डोलगर संघ आपण रेडी राहा. यानंतर फायनल होणार आहे. कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीगची फायनल आपण जरूर पाहणार आहोत. तर मी विनंती करेन फायनलसाठी आपल्याला रेडी राहायचं. चला मॅच ऑन करा. तर डिसिजन केलाय कमिटीकडे. चला फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत निर्णय येईल. निर्णय पोहोचेल तुमच्यापर्यंत कमिटीकडे. निर्णय गेल्या फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तर डिसिजन पेंडिंग. निर्णय पोहोचेल. फिल्डिंग लावून घ्या.
अंपायर कॉल आहे कारण थोडा कॅमेरा मध्ये कव्हर होत नाहीये बघा रिव्ह्यू थोडा चर्चा करा अंपायर कॉल आहे थोडा नजरे आड आहे कॅमेरामध्ये कव्हर होऊ शकला नाही आणि अंपायर कॉल क्रॉस व्ह्यू जो दिसत नाही कॅमेराच्या साह्यानं ओव्हर नंबर 3 मेहताबला आपण जरूर पाहतोय बॅटिंग करताना मैदानावर खेळतोय दुर्वेश त्याला साथ देते स्वस्तिक अंपायर डिसिजन तर नक्कीच डॉट बॉल यस मॅच ऑन करा पुढचा चेंडू खेळण्यासाठी रेडी स्वस्तिक हा चेंडू शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिथे रेडी मिळणार सिंगल एकने धावफलक पुढे सरकेल टोटल रन्स पाहूया एकूण धावा धावफलकावर 35 रन्स तर वैयक्तिक 12 मध्ये खेळतोय स्वस्तिक 35 बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत 12 मध्ये वैयक्तिक योगदान 35 आतापर्यंत चांगली बॅटिंग फक्त एक धाव आणि सर्व धावा स्वस्तिकच्या बॅटमधून पाहायला मिळतील मेहताब षटकार डॉट षटकाराला डॉट सिंगल आता स्वस्तिक नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला दुर्वेश चला फास्ट क्रिकेट खेळा पुढचा चेंडू मेहताब समोर दुर्वेश आक्रमण करतोय फटका ठोकलाय ओ अप्रतिम डीप स्क्वेअर लेग कडे दणदणीत षटकार 3 षटक संपली आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या 41 रन्स ऑन बोर्ड धावा 4th ओव्हर गोलंदाजीच्या मार्गावर असेल गोलंदाज आपण जरूर पाहूया संदीप पाटील एक झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागेल स्वस्तिक खेळतोय झेल सोडण्याची परंपरा आपण बऱ्याच वेळा पाहिली झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते आणि आता जीवनदानाच्या मदतीने खेळतोय स्वस्तिक आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे दुर्वेशनं सुद्धा एक षटकार दाखवला आणि आतापर्यंत रियान 11 तारांची बॅटिंग पाहिली कमालीचा परफॉर्मन्स संदीप पाटील पहिला चेंडू ऑन साइडला ओ चांगला प्रयत्न मात्र 4 धावा रोखू शकत नाही आला हा चौकार टोटल रन्स 45 रन्स 45 धावा संदीप पाटीलच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा पाहिलं संदीप पाटील नेक्स्ट बॉल स्वीप करतोय डीप कडे फिल्डर रेडी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल समोर उभा आहे दुर्वेश आज काय भन्नाट खेळलाय स्वस्तिक पहिल्या मॅच मध्ये 44 या मॅच मध्ये जरूर त्याचं वैयक्तिक योगदान पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये 15 आणि आता 38 44 15 आणि आता 38 वर खेळतोय बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत एकटा नडतोय सेमीफायनल कशी असावी सेमीफायनल मध्ये सांघिक भावना कशी असावी स्वस्तिकने विकेट सुद्धा प्राप्त केल्यात मॅन ऑफ द सिरीज मध्ये कोणते खेळाडू असतील याची चर्चा इथे सुरू आहे राउंड विकेट हा चेंडू जरूर पाहूया अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल आपण जरूर पाहूया एक अमांतर चेंडू आपण जरूर पाहणार आहोत एकने धावफलक पुढे सरकेल टोटल रन्स पाहूया एकूण धावा धावफलकावर 47
47 ऑन बोर्ड. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला आणि जरूर पाहूया संदीप कमबॅक करणार का. 4-1. त्यानंतर आपण पाहिलं व्हाईट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू संदीपने धावा दिल्यात. आतापर्यंत त्याचं वैयक्तिक योगदान पाहूया, 6 दिल्यात. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय दूरवर, क्षेत्ररक्षक रेडियस सिंगल मिळेल. तर नक्कीच रिहान फार्म हाऊस ओनर्स आम्ही पाहतोय बाबा शेट्स, आणि त्यांचे इथे आगमन झाले. रिहान 11 या संघाचे पुरस्कर्ते, गोल्डन मॅन कर्नाळा विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व रोहन शेठ पाटील यांना पाहतो आणि त्यांचा संघ इथे खेळतोय. स्वस्तिकने कमालीची बॅटिंग केली. आता स्वस्तिक खेळतो वैयक्तिक, त्याचं योगदान 38. चेंडू शिल्लक, 2 बॉल बाकी आहेत. 38 वर खेळतोय. पहिला मॅच 44-15 आणि आता 38. आक्रमणाचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर रेडियम, 1 धाव मिळेल आणि 39 वर पोहोचला. स्ट्राइक रोटेट केली जाईल. 40 वर पोहोचलाय स्वस्तिक. वैयक्तिक 40 आणि संघ पोहोचलाय 50. 50 रन्स कंप्लीट. 40 एकटा नडलाय. सेमी फायनल 50 धावा झाल्यात आणि आता लास्ट बॉल. झेल सोडला होता स्वस्तिकचा. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते हे आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालं. ॲट द मोमेंट त्याचे 2 झेल सोडले जिथे वैयक्तिक तो 20 वर होता आणि आता वैयक्तिक त्याचे 40 आहेत. लास्ट बॉल. वाईट दबावे दबावे. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा फलकावर. तर नक्कीच उत्तम जोशी कॅप्टन आहेत. थोडं मैत्रीचं वातावरण, जवळचीच गावं, एकमेकांच्या परिचयाचे खेळाडू. कर्नाळा ग्रामपंचायत प्रीमियर लीग. लास्ट बॉल संदीप. गुड. खोदून काढला फटका. प्रयत्न चांगले झाले. आणि गेला षटकार. बॅटिंग आवडली असेल तर स्वस्तिकसाठी टाळ्या सुरू ठेवल्या पाहिजे. झेल सोडल्यानंतर तो विध्वंसकारी डायनामाइट ठरला आणि विध्वंसकारी या तगड्या बॅटिंगनं कमालीचं वातावरण निर्माण केलं. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा फलकावरती 57. 58चं टार्गेट. विनिंग टार्गेट 58. दुसऱ्या अंकाकडे जरूर वळूया आणि ऐकूया आमचे युवा समालोचक अजित यांना. 58 करायचे फायनल होणार आहे. डोलगरला विनंती करतो आपण इथे येऊन थांबा. यस डीजे. आपण भारताचं नंबर 1 यार
वेल मध्ये चेंडू आणि 58 धावींची गरज येणार आहे. असं नेट रनरेटचा विचार का 14.50च्या नेट रनरेटने जायला लागेल. सामन्यामध्ये राहायचं असेल तर उत्तम जोशी आणि सम्रान रासलकर या दोघांच्यावर जास्त लक्ष असेल, खास करून कारण मागच्या मॅचचा हिरो एक हाती खरंच बिग फाईट पाहायला मिळाली. 45 धावांचा पाठलाग करताना काय मॅच पाहायला मिळाली. ओवी संघाचा विचार ओवी 11 संघाचा विचार केला तर पहिला सामना सुद्धा 1 रनांना पराभव पत्करला होता आणि ह्या मॅचचा विचार करताना डिफेन्स करताना सुद्धा जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली, शेवटच्या क्षणाला मॅच हातातून गेली. खरंच त्यांचं निश्चितच बॅड लक आहे, कारण का एक झेल सुटला अमर शाह स्वतःच्या फॉलोमध्ये झेल घ्यायला गेला, तिथं थोडासा अपयश आल्यानंतर त्या तिथून कमबॅक केलं. निमेशता एक षटकार आणि 2 दुहेरी धावाने सर्व सामन्याचा विषय बदलून टाकलं आणि त्याचं आपण उदाहरण जागतं जुगतं उदाहरण पाहिलं ते म्हणजे आता 2 हात करता सेमीफायनल मध्ये रिहान 11 संघासोबत समोर आता पाहिजे सम्रान आणि एक अष्टपैलू कामगिरी करणारा नुकताच फलंदाजी केली. जवळजवळ 57 धावांमध्ये विचार केला तर 40 धावांचं योगदान. स्वस्तिक म्हात्रे यांचं वन हँड किल्ला लढवत चाललेले आहेत. आता बॉलिंग मार्गवर कसं षटक हलतात त्याच्यावर लक्ष असेल. येणारे पहिल्याच P1चं षटक आणि पंचांकडून ग्रीन सिग्नल. सलामीला आलेली जोडी उत्तम जोशी नॉन स्ट्राइक एंडवर आणि स्ट्राइक एंडवर सम्रान रासलकर. बिग बॅटल पाहायला म्हणजे स्वस्तिक म्हात्रे वर्सेस सम्रान रासलकर. पहिला चेंडू सज्ज खेळण्याची स्लोवर चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढा, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक बघायचंय. सौरभ आणि दुर्वेश दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. खरंच खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा स्वागत केलंय सम्रान स्वस्तिकचं 2 धावेनं, परंतु या षटकामध्ये कमीत कमी 10 तरी धावा येणं गरजेचं. कारण स्वस्तिकचं षटक पहिल्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं, सुंदर षटक फेकलं होतं, परंतु ह्या सामन्यामध्ये काय करतो स्वस्तिक पाहायचंय, कशी खेळी करतो सम्रान तुझा पाहायचंय. पुन्हा आता शॉट लांगवला आणि हा जातोय धावचीत होते. खरंच उत्तमने सुद्धा बघितलं, सम्रानने सुद्धा बघितलं, उत्तमने स्ट्राइक सोडले, त्यानंतर सम्रानने सुद्धा स्ट्राइक सोडल्यानंतर हा धावचीत होते. पहिला हादरा लागतोय तो म्हणजे धोनी या धावसंख्येवर सम्रान रासलकर बाद होतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. विजय खराच शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळतात आशिष गाणतर्फे आणि धावचीत झालाय त्याचा म्हणजे नुकताच विकेट पडला तो सम्रान रासलकरचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय 30 वर, तो म्हणजे संदीपचं षटक खूपच मागे ठरलं होतं, परंतु पाहायचंय फलंदाजी कशी करतोय, कारण का शेवटपर्यंत खेळ करायचा आहे. उत्तमला सामन्यामध्ये राहायचं असेल, फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर उत्तमला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. परंतु
परंतु आता काय प्लॅनिंग आहे की प्लॅनिंग नुसार खेळी करेल काय, स्वस्तिकच्या षटकामध्ये किती धावा जमा करेल, कशी फलंदाजी करेल, उत्तम त्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. खास करून चिन्मय 11 संघाचा स्वतः कर्णधार आहे, त्याच्यासोबत अपोजिट आहे गोलंदाजी स्वतः कर्णधार. पुन्हा आता पाहायचं आहे बॅकफुटवर जाऊन फटका सजवला मिड विकेट रिझन मध्ये, त्याच्या खाली कुणाल माली तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली, स्वतःचं खातं खोले. संघाच्या धावसंख्येत 1 नवाड संघाची धावसंख्या झाली पाहिले तर 3 चेंडूमध्ये 3 धावा धावपलकावर जमा झाल्यात. त्यात वैयक्तिक उत्तम खेळतो 1 धावसंख्येवर आणि सम्राट असरका जो नुकताच रनआउट झालाय 2 या धावसंख्येवर. पहिला स्ट्राईकला तो पाहिजे संदीप समोर स्वस्तिक पंतांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. पुन्हा स्लोवर चेंडू आता खेळून काढलाय मिड विकेटच्या लॉंगनच्या दिशेने चेंडू होते 1 बाउन्स सीमारेषा पार. एक उत्तुंग चौकार. धावपलक धाव लागले तर साध्या चौकार स्वस्तिकचं स्वागत केलं संदीपने, चौकानं खातं खोललंय. पाहायचंय आता उर्वरित चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय. दरम्यान खरंच आड्या बॅटीने खेळायच्या नादात चेंडू बीट होतोय, अशा त्यांना निर्धाव चेंडू जातोय. धावपलक तिथंच. अजून जर धावांचा विचार केला तर जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. बॅटल पाली ते 19 चेंडू आणि 57 धावांची गरज. पुन्हा बॅक फुट जाऊन आता फाईनने क्लिअर केलं 1 बॉल सीमारेषा पार. आणखी एक दणदण करीत चौकार. हॅलो आता 3 षटका 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. बिग बॅटल पाहायचे अजूनपर्यंत उत्तम क्रिसवर. आता सँडीच्या बॅटीतून 3 चेंडू फेस केल्यानंतर 8 धावा त्याच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 11. 14.15च्या 50च्या नेट रनरेटने जायचं होतं, परंतु 11 धावा पहिल्या षटकामध्ये राहिल्यात. परंतु एक गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज म्हणजे सम्राट रासलगाव वैकी 2 धावसंख्येवर. पाहायचं आता शैलेश कशी गोलंदाजी करे. समोर एक अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज उत्तम, एक यशस्वी कर्णधार या पंचक्रोशीचा. त्याच्यासमोर एक लेदर क्रिकेट आणि डोलगरगावचा ओमसाम क्रिकेट संघाचा अष्टपैलू काम करणारा कर्णधार म्हणजे शैलेश खोत. पाहायचे दोन्ही कर्णधार हे सुद्धा नेतृत्व करते ओमसाम संघाचा. परंतु पहिला चेंडू प्रत्येक हात चालवण्याच्या नादात चेंडू जाते कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये. तत्पूर्वी स्वस्तिक फिलकर 1 धावेने समाधान मानले तो उत्तम आणि संदीपनं अशा तऱ्हेनं 1 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजे आता 1 बाद 12. धावांचा अजून सर विचार केला तर 17 चेंडू आणि 46 धावांचा. पुन्हा त्या आत दिशेला चेंडू फिरकवला आता बॅटचा एज लागला होता म्हणून हा झेस सुटलाय. आणि एक जीवनदान सँडीला, कारण का स्वस्तिकला बाहेरला आपण 2 जीवनदान मिळाला. त्याचा 22 व 20 वर झेल टाकला. पुन्हा नंतर बॅक टू बॅक दुसरा झेल टाकला 26 वर. त्याच्या पुढे त्यांनी बेनिफिट घेतला आणि धावपलकावर धावले स्वतःच्या खात्यामध्ये 40 धावा. आपण स्लोवर चेंडू आता स्क्वेअर क्लिअर करतोय का काय. चेंडू जातो सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार.
पंच हा निश्चिताचा तर पंचांचा कॉल येतोय. आणि इथं कॉमेंटर आहेत आपले इथं स्वस्तिक कमिटी मेंबर असतील तर धीरज मात्र यायचं इथं लगेच. पेंडिंग आहे अजून पण षटकार तर आलेला आहे. पंच आता स्वतः आयोजक आहेत. आयोजक कळवतीलच आपल्याला डिसिजन. नो बॉल हा निश्चितच नो बॉल म्हणजे फ्रीड असेल. एक बेनिफिट असेल ते म्हणजे बॅट्समन बॅटिंग करायला संघाला म्हणजे खास करून संदीपला कारण एक धाव म्हणजे 19 धावा आता धाव पलकावं लागल्यात. कारण का पुन्हा पॉईंटच्या वरून खेळून त्याच्याकडे क्षेत्रक्षय पाहायचंय. सौरभ आहे त्या दिशेनं एक धाव पुन्हा गेले दुसऱ्या टिकवला रवचा चान्स परंतु थ्रो थोडासा खराब आला स्लो झाला. परंतु काय 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अशा तऱ्हेने खरंच हे 2 धावे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त स्वस्तिकनं धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 11 आणि धावपलकावर धावा लागल्यात. आत्ता पाहिल्या तर दुसरं षटक चालू आहे. धावपलका धावा लागल्यात 21. पुन्हा आता मोठा फटका मारायचा ना जात. पुन्हा एकदा थोडासा चेंडू डॉट होता परंतु खरंच कीपरच्या हातात थोडीस चुकी होते. का लेग बाईज सॉरी लेग बाईज खरंच खूपच सुंदर. अजूनपर्यंत या दुसऱ्या षटकाचा विचार करा 11 धावा खर्च केल्या शैलेशने. परंतु या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. काय होईल मॅच मध्ये अजून सांगू शकत नाही. पुन्हा बॅटची आहे त्याच्याखाली अमित पायथा झेल सुंदर शॉट फाईन लेग रिझन मध्ये. आता जवळजवळ चिन्मय 11 संघाचा कर्णधार बाद होतोय. 22 या धावसंख्येत दुसरा गडी बाद होतोय. उत्तम यांच्या रोवात नवीन फलंदाज कोण येते पाहायचंय. तत्पूर्वी वळ मी माझ्या डीजे मास्टर करा थँक्यू विजय. धावपळकावर धावा लागला 2 गडी बाद झाले 22. विजयाचा विचार करता अजूनपर्यंत 36 धाव्यांची गरज. 22 एक 22ची निघाली ना धाव. तेरा बॉल आणि 36 धाव्यांची गरज अजूनही. सामना अजून पण आला तर दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे. कारण 2 गडी फक्त बाद झालेत. बाद होणार पाहिजे. सलामीची जोडी आली होती ती तंबूच्या आश्रयाला आली ती म्हणजे सम्राट सारखा तो धावचीत झाला. आणि आता नुकताच बाद झाला तो म्हणजे उत्तम. समोर नवीन फलंदाज जयेश आता पाहायचं मिड विकेट त्याच्याखाली क्षेत्ररक्षक पुन्हा आणि सुंदर झेल डिप्लॉय. आणि आणखी एक मोठा आदरा बसला तो जयेश रूपामध्ये. जयेश बॅक टू पावलन. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावर धावा लागल्या फक्त आता 22 आणि आता समीकरण झालंय 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. इलेव्हन संघाचे संघ मला करण पाटील यांना सुद्धा विनंती कारण त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच शुभम कोहली यांना सुद्धा विनंती कारण त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. शुभम कोहली ढोलघर गावातील सध्या चर्चेत असलेले एवन जोडी म्हणजे करण पाटील आणि शुभम कोहली यांना दोघांना पण विनंती करेन आयोजकांतर्फे स्टेजवर यायचं आहे. तत्पूर्वी सामन्याकडे खरंच 12 चेंडू आणि 36 धावांची गरज.
चेंडू आणि 36 म्हणजे 18च्या नेट रन रेटने जायला लागेल. तर पाहायचं तिसरं षटक कोण घेऊन येतोय. सौरभ पाटील स्वस्तिक माध्यमाने आता गोलंदाजीचा भार सांभाळला. तो पाहायचे सौरभ कसा आता गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये किती धावा जमा करतोय अमित आणि संदीपच्या बॅटचा विचार केला तर फलंदाजीचा स्कोरबोर्डवर लक्ष दिला तर संदीपच्या बॅटीतून अजूनपर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आणि 1 2 अशा तऱ्हेने धावपळकाव त्याच्या धावाला त्याच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत तरी 17. संघाची धावसंख्या आहे 22 मध्ये 17 धावांचा योगदान संदीपचा आहे. तशीच साजेशी फलंदाजी करायला लागेल. सामना जिंकायचा असेल तर निश्चितच ऑप्शनच्या खूपच बाहेर अशा तऱ्हे पहिल्यांदा अवंतरी धावत एक भार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 2 बाद 23. आता समीकरण आहे 12-35. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. अजूनपर्यंत सामना दोन्ही बाजूला बॅलन्स आहे. 2 षटकार किंवा चौकार आले तरी सामन्याला थोडासा खरंच पुन्हा एकदा निश्चित ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा हात येतात हवेत अशा तऱ्हेने आणखी एक बॅक टू बॅक दुसरा वाईड आणखी अवांतर धावसंख्येत 1 न वाढ. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते 24. 12-34. थोडासा कॉन्फिडन्स वाढवताना सुद्धा दुर्वेश लॉंग ऑफच्या दिशेतून गोलंदाज सौरभ यांचा 12 चेंडू आणि 34 धावा. मोठा फटका मारायचा ना चेंडू डॉट होतोय. कारण का या चेंडू षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा येणे तरी गरजेचं आहे. 18ची सरासरी होती त्यानंतर आता विचार केला तर 11ला आता आले 34. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज सौरभ बॉलिंग मार्कवर. समोर संदीप वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळतोय परंतु थोडासा आता बांधून ठेव सौरभनं. पुन्हा आता बॅटची एज लागून फर्स्ट स्लिप मधून जात आहे चेंडू सीमारेषा पार. आणखी एक चौकार. आता समीकरण 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. धावपळकाव धावा लागले म्हणजे 28. प्रत्येक चेंडू मध्ये 3 धावांची गरज. या षटकाचा विचार केला तर अजूनपर्यंत 2 चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. तशी फलंदाजी करेल का संदीप. ओव्हरपी चेंडू आता कव्हरच्या दिशेतून खेळून त्याच्या खाली दुर्वेश जोपर्यंत फील्ड करेल एकाने धावाने समाधान मानले ते संदीप आणि आम्ही त्यांना निश्चिताचा चिन्मय 11चे संघाचे कर्णधार सुद्धा इथून आवाज देतात संदीप दुसऱ्यासाठी ट्राय कर परंतु एका धावेने समाधान मानलेलं आहे. कारण का अमित सुद्धा मोठे फटक्यांसाठी ओळखला जातोय त्याच्यामुळे थोडासा विश्वास सुद्धा संदीपनं अमितवर दाखवले परंतु सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत करतोय सौरभ. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी बांधवले आणि यॉर्कर लाईनचा चेंडू आता स्टेट ड्राइव्ह खेळून काढला त्याच्या क्षेत्राच्या बाहेरचा स्वस्तिक जोपर्यंत फील्ड करेल परंतु एक धाव घ्यायला रोखू शकेल ना अशा तऱ्हेने धावपळक पुन्हा एकदा 1 न वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 30. 3 बाद 30. जयेश बाद झाला बरोबर. खरंच आता समीकरण आले ते म्हणजे 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. या चेंडूवर षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे परंतु काय सुरेख गोलंदाजी स्लोवर चेंडू फेकला होता ऑफ स्टंपच्या दिशेनं. संदीपला काय समजलं नाही चेंडू जाते निर्धाव. थोडंसं आता निश्चितच प्रेशर आता वाढलंय निश्चितच चिन्मय 11 संघाच्या खेळामध्ये. कारण का आता 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार. या चेंडूवर षटकार आला तर थोडासा डिस्टन्स कमी होईल धावांचं परंतु तसं काय होत नाही. जवळ हा सुद्धा षटक संपलाय. सुंदर षटक हाताळलं ते सौरभनं. आता समीकरण 12 चेंडू 36 आता समीकरण आहे 6 चेंडू 28 फक्त 8 धावा खर्च केला त्यामध्ये एक चौकार येऊन सुद्धा सुंदर षटक हाताळलं ते सौरभनं. परंतु आता शेवटचं षटक कोण हाताळतोय निश्चित चर्चेचा विषय असेल. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूंवर सर्व निर्णय असेल निश्चितच चिन्मय 11 संघाचं भाग्य असेल. या 2 पहिल्या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला तर थोडंसं समीकरण जवळ येईल परंतु तसं काय होतोय का पाहायचंय. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटवर आहे अमित आणि नॉन स्ट्राईक रेटवर संदीपने धावा तर काढल्यात परंतु
शुभम स्वतः आता शेवटचं स्लॉग हाताळतो पाहायचंय. पहिल्या मॅच मध्ये 19 धावा डिपेंड करताना जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती. खरंच आताच आमच्या पाहुण्यांची आता उपस्थिती लागणारच आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन खरंच या ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफ्या या प्रीमियर लीगला आणि सन्मानच्या जेवढ्या ट्रॉफ्या ज्यांनी दिल्या त्या म्हणजे यासर शेठ डाकवे यांचं सुद्धा इथं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. दरम्यान लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढवता अमितनं एकेरी धावेने काही फरक पडणार नाही ते माहिती आहे रियाल 11 संघाच्या खात्यामध्ये. परंतु आता एकेरी दुहेरी धावेने काहीच होणार नाही. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये राहायचं असेल, जागर राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल. अकुट टप्प्याचा लेंडू आता खेळून काढला स्पेड लेग रिजन मध्ये ज्याच्या खाली क्षेत्ररक्षक सौरभ तत्पुरे एकच धावेने समाधान मानले. जवळजवळ दोघांचा आत्मविश्वास ढासळला असे म्हणायला हरकत नाही. कारण समीकरण आता झाले 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. म्हणजे 4 चेंडूमध्ये 4 षटकार आले तरी सामना निश्चितच जिंकून जातील ते रिहान 11 संघ. परंतु एखादा वाईड किंवा एखादा नो चेंडू पडला तर थोडा मध्ये निश्चितच जीवित राहील तो चिन्मय 11 संघ. पण तसं काय होतंय का पाहायचंय. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी धाव्यांची गरज 26. शुभम टू अमित पाहायचंय. अकुट टप्पा चेंडू आता खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये त्या खाली कुणाल महादी राहतोय. सुंदर झेल टिपलाय आणि अमित बाद होतोय. 3 चेंडू आणि 26. आता समीकरण थोडस मोठं झालंय, मागणं झालंय. जवळजवळ सामना रिहान 11 संघाच्या खात्यामध्ये गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तत्पूर्वी मी निश्चितच आज्ञा आणि शिवांश 11 संघाचा कर्णधार संकेत कोहली यांना विनंती करेन त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय टॉस साठी. तसेच मी आता जी नावं घेतोय या आपल्या स्पर्धेला जे स्पोर्ट सायकल दिली त्यांच्या सौजन्यातून हरेश्वर लक्ष्मण पाटील यांना विनंती करेन त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. तसेच प्रकाश म्हात्रे असतील, तसेच शंकर माली असतील यांना सुद्धा इन्व्हाइट करून त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. तसेच करण पाटील असतील, शुभम कोले असतील, तसेच आणि इथं उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक त्यांना सुद्धा विनंती करेन त्यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण का याच्यानंतर बिग बॅटर म्हणजे बिग मॅच पाहायला मिळाला. म्हणजे आजच्या स्पर्धेतील 2 मेगा फायनल्स आपल्याला पाहायला मिळतील. ते निश्चितच म्हणजे रियान 11 संघ असेल एक साईडला, दुसऱ्या साईडला म्हणजे शिवांश 11 कालच्या 4 टीमीतून दाखल झाला फायनल मध्ये. दोन्ही संघ आता बिग बॅटल पाहायला मिळाला निश्चितच. परंतु हा सामना रंगतो या षटकारांना आता काही फरक पडणार नाही. आता षटकार 3 चेंडू मध्ये 3 षटकार तरी काही फरक पडणार नाही आता. परंतु जोरदार अपील पंचांनी हे अपील फेटाळले. अशा जवळजवळ सामना जिंकलाय तो म्हणजे रियान 11 संघाने असा म्हणाला फायनलमध्ये प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच सुंदर फॅटिंग एक हाती सामना खेचून घेतलाय तो स्वस्तिक मात्र एक विस्फोटक खेळी केली. 40 धावांची 57 धावांमध्ये मोठं योगदान. परंतु निमेश आणि मागच्या मॅच मध्ये काय सामना खेचून घेतला होता परंतु या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. निश्चितच त्यांना बेस्ट ऑफ लक असेल पुढच्या वर्षासाठी. परंतु जो आता फायनल मध्ये प्रवेश केला तो म्हणजे रियान 11 संघ. आणि पुढचं समालोचन करतील माझे साथी कॉमेंटेटर मांडाको सर यांना मी माईक सपोर्ट करतोय. हॅलो चे तर धन्यवाद अजित.